नमस्कार मित्रांनो, निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुती आघाडीत मोठी उलथापालथ पाहायला मिळत आहे। जागा वाटपावरून केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या पार्टीने भाजप आणि शिंदे गटाच्या शिवसेनेला विश्वासघाताचा आरोप करत स्वतंत्रपणे लढण्याचा निर्णय घेतला आहे। आठवले यांनी महायुतीकडून दुजाभाव झाल्याचे सांगताना पक्षाच्या 39 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे। दरम्यान महायुतीने भाजपला 137 आणि शिंदे सेनेला 90 जागा वाटप करून करार जाहीर केला। मात्र आरपीआयला त्यात स्थान न मिळाल्याने आठवले यांनी नाराजी व्यक्त केली। त्यांनी सांगितले की भाजपने रात्री उशिरा केवळ 7 जागांचा प्रस्ताव दिला, परंतु ऐनवेळी नवीन ठिकाणी उमेदवार उभे करणे आता अशक्य आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपच्या कोट्यातून जागा देण्याच्या सूचना दिल्या होत्या, तरीही उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत संपली आली तरी काहीच कार्यवाही झाली नाही, अशी खंत रामदास आठवले यांनी व्यक्त केली आहे। मुंबईतील काही भागात आंबेडकरी समाजाची मजबूत पकड आहे आणि रामदास आठवले यांच्या आव्हानामुळे हा समाज आतापर्यंत महायुतीच्या बाजूने उभा राहिला होता। आता रिपाईने स्वबळावर उमेदवार उतरवल्यास दलित बहुल वार्डामध्ये मतविभाजन होऊन भाजप आणि शिंदे गटाला फटका बसू शकतो। हा महायुतीला मुंबईमध्ये मोठा धक्का बसणार आहे। तर मित्रांनो, एकंदरीत संपूर्ण प्रकरण पाहता या संदर्भामध्ये तुमची काय प्रतिक्रिया आहे खाली कमेंट करून नक्की कळवा।